अजित पवार मुर्दाबाद 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 शिंदे सरकार मुर्दाबाद 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 शिंदे मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद 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 अरे जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद 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 अरे मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 शिष्यवृत्ती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शिष्यवृत्ती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आपण सर्व आज आंदोलनातला ऐतिहासिक आंदोलन आहे। ऐतिहासिक आंदोलनाचा भाग बनले। भर पावसामध्ये स्वतःचा वेळ दिला आणि त्याच्या सोबतच जे सरकारचं खूप मोठं षडयंत्र आहे शिक्षणाला घेऊन आणि आपण दिलेला जो वेळ आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपली विजय होईल आणि इथे आपण मिळवणार असणार आहोत। यासाठी आपण आपले सगळे वेळ देणार आहोत, संघर्ष करणार आहोत आणि संघर्ष हे आपली गाथा आहे आणि आपला हथियार। धन्यवाद। जय भीम। की दूसरी 75% क्राइटेरिया की ये क्राइटेरिया हटा दिया जाए। साथ ही साथ उन्होंने 2 शर्तें और लगाई है कि एक फैमिली से सिर्फ एक ही बच्चा जा सकता है। इसके पहले 2 बच्चे जाया करते थे फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप के। उसके बाद उन्होंने साथ में ये भी कर दिया है कि एक बार बच्चे ने अगर मास्टर्स के लिए स्कॉलरशिप ली है तो उसको पीएचडी में स्कॉलरशिप नहीं देंगे। यानी चाहते हैं कि बच्चे एक ही सीमा में पढ़े, उसके बाद आगे शिक्षा ना ले। तो ये गलत तरीके के जो नियम है, गलत तरीके के नियम जो शिक्षा से वंचित कर रहे हैं बच्चों को, हम चाहते हैं कि वो नियम को हटाया जाए, एक नया जीआर लाया जाए और बच्चों को जो शिक्षा से वंचित करने का षड्यंत्र सरकार रच रही है वो षड्यंत्र ना रचे और बच्चों को ज़्यादा से ज़्यादा बच्चों को शिक्षा में प्रावधान मिले पढ़ने के लिए। मी आशिष फुलझेले, मानवाधिकार संरक्षण मंच तसेच द प्लॅटफॉर्मचा सदस्य आहे। सरकारने परदेशी शिष्यवृत्तीमध्ये अत्यंत जाचक अटी लादलेल्या आहेत, त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकणार नाही। सरकारने ह्या ज्या अटी लादलेल्या आहेत ह्या हेतुपुरस्सर आहेत। सरकारला अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊ नये असे सरकारचे षड्यंत्र आहे। मी या सरकारचा निषेध करतो आणि सरकारना विनंती करतो की त्यांनी या अटी तात्काळ रद्द कराव्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन